तेवढ्या वरतून पाणी येतोय बघा, तो तिकडनं धबधबा. दहा मिनिटं झाली, अजून ऑर्डरच करतोय. काय बोलणार, तर कर ना भाई, एकदाचा खर्च आहे सोबत तर खर्च करायचा भाई, मागे पुढे ना बघायचा. तो फिरला लगेच पाठी. पटला का नाही भाई तुला, बरोबर ना? नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी चाललो आता कोंडेश्वरला. मागच्या टायमाला गेलेलो पण एवढा म्हणजे पाणी नव्हता तिकडे, कारण का पाऊस वगैरे नव्हता जास्त पडला. पण आता कसा कंटिन्यू पाऊस वगैरे पडतोय, तर बोललो जरा जाऊ, जरा एन्जॉय वगैरे करू. मस्त पाणी बिनी पण झालंय तिकडे, हिरवं हिरवं झालंय सगळं. तर आता जातो, जास्त वेळ नाही घेत. ब्लॉग एक नंबर होणार आहे आजचा, फुल धमाल मस्ती तर असेलच. तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. चलो लेट्स गो. मित्रांनो, आता आलोय नेवाली नाक्यावर. सूरजला फोन केला तर सूरजचा फोनच नाही लागत आहे, म्हणून दीप्याला फोन केला. त्याला बोललो चाललोय, येतोय का कोंडेश्वरला, तर तो बोलला येतोय. आता थांबलोय इथे नेवाली नाक्यावर, दीप्या येईल, मला काय दोघं जण निघू. आणि गाईस फायनली आलाय दीप्या. चले, गाडी लावतोय का हीच घेऊन चालतोय? हा, हीच घेऊन चालतो. बोल पटकन, काय ते ही घेऊन चालतोय का एकाच गाडीवर जायचा? हा, तिकडे लावतोय गाडी. तिथे लावेल आता त्याची गाडी तिकडे, आम्ही आमची गाडी घेऊन जाऊ. तो कसा स्वतःची गाडी घेत नाही ना, नवीन आहे ना, त्याचा भाऊ देणार नाही म्हणून तो घेत नाही. काय? हा चल, गाडी जाता याची गाडी घेऊन जातो. माझी गाडी कुठे ठेवूया? बघू आता खरंच घेतोय का गाडी. एवढा पाऊस धरलाय ना, तो डोंगर आता दिसतच नाही, एवढा काळोख झालाय वर बघा. आम्ही पोहोचू म्हणजे थोड्याच वेळात पोहोचू, 5-10 मिनिटात. आणि फुल आजचा ब्लॉग एक नंबर होणार. काय एक किस्सा पण आहे ब्लॉग मध्ये? कसला किस्सा? गावठी. समजेल तुम्हाला. मागच्या टाइम सारखा आलोय इच्छापूर्ती गणपती मंदिर. चला आता जाऊ पटापटवर. मोदक पण आणलेत बाप्पाच्या मंदिरात ठेवायला. मागच्या टायमाला माहित नव्हता ना, मग कसं आता या टायमाला आलोय तर बरं घेऊन जाऊ. बस झाला, आता पुढच्या वर्षी जोड्या नाही काय? पुढच्या वर्षी जोरांनी बाई फिक्स आहे. आता पुढच्या वर्षी काय फिक्स नाही, जोरा बिरा. बोला आता 5K घाल्यावर परत येईन.
काय देतोय? मोदक प्रसाद देतोय बघा गाईस. असे मित्र ठेवा जे तुमच्या वाईट काळात पण साथ देतील आणि चांगल्या काळात पण साथ देतील. 10 जण घेऊन फिरण्यापेक्षा 2 ठेवा, पण कट्टर ठेवा. चला गाईस, तर बाप्पाचं पण दर्शन झालंय आपल्या. तर डायरेक्ट कोंडेश्वरला जाऊ. अर्ध्या रस्त्यात तुम्हाला किस्सा सांगतोय. लय भारी किस्सा आहे. नको चाल. असून पागल व्हाल तुम्ही. नाही, तो किस्सा आहे ना, आम्ही संडेला माथेरानला जाणार आहे. त्या माथेरानच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो तो किस्सा, कारण का तो ॲक्च्युली तिकडचाच आहे. मग आताच्या ब्लॉगमध्ये सांगून मजा नाही, म्हणून माथेरानला जातानाच तो तुम्हाला किस्सा सांगतो. याचा काय ऐकता तुम्ही आताच. चला आता डायरेक्ट कोंडेश्वरला गेल्यावर भेटू. गणपती बाप्पा एवढ्या गाईस बघा, व्ह्यू बघा केवढा भारी आहे. जेवढ्या लांब नजर जाईल ना, सगळीकडे डोंगरच आहे आणि सर्व हिरवं हिरवं झालेलं आहे. जाम भारी वाटतंय आणि एवढी शांतता आहे ना इकडे, एक नंबर. कोणला काय आता गारवा आले ना भाई, आपण बोलतो जाऊन गारवा. केदारनाथला असताना तू आमच्या ट्रिप मध्ये येड्या की मजा आली असते. रास मी असं आला असतं तुझ्या व्हिडिओला. केदारनाथला ते बघ कुठपर्यंत गेले. मग नंतर काय झालं की मग बाई बोलतात दुसरं काय नाही रे. आई बाप्पाचा विचार करा भाई. पाऊस पण आला. आपला तर काय नाही होणार. फायनली आलोय. गाडी आपली बघा तिकडे लावले. भाऊची गाडी घेऊन आलोय. माझी गाडी तिकडेच लावले. तर आता आलोय कोंडेश्वरच्या इकडे. तर आता जाऊ पहिले आतमध्ये, पाया वगैरे पडू आणि मग नंतर मग पाण्यात उतरू. तुम्हाला या व्लॉग मध्ये ना खरा कोंडेश्वर काय आहे ना, पाण्यासाठी फेमस आहे तो. हे बघा केवढ्या वरतून पाणी येतोय बघा. इकडे पण पाणी आहे. आज फुल एक नंबर मजा येणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा. बघा गाईस, पब्लिक बघा कुठे बसले. ही खरी मजा आहे कोंडेश्वरची. बघा इथेच काढूया ना चप्पल, का अजून जाऊया पुढे. चला पहिले जाऊन आम्ही पाया पडून घेतो आणि नंतर मग पाण्यात बाई.
काय तुम्ही काय आपलं इथे पाया सुद्धा पडून झालंय. आता जाऊ आपण बाहेर. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवू का जरा? हे बघा, हे बघा आपला ओव्हरफ्लो झाला. खतरनाक सीन आहे. फटाफट बाहेर जाऊ. हे चल काय बंद करून ठेवलं? मग ते कसे गेले खाली? कुठून? अरे चल. काहीच थोडा विषय झाला इथे. त्या दिवशी एक जण, तो मोठा टप्पा आहे ना तिकडे, उतरलेला पवायला डायरेक्ट मेला डुबून. त्याच्यामुळे आतमध्ये कोणाला सोडत नाही. आणि आपली कशी बाई ओलं घे ना, आम्हाला सोडतात आतमध्ये. काहीच फायनली आलोय पाण्यात, पण तिकडे ना जाऊन देणार, कारण का झालाय तुम्हाला बोललो ना त्या पोराला, त्याच्यामुळे तिकडे ना जाऊन देणार. पण पाणी बघा आहे थोडा, पब्लिक पण जाम आहे बघा. पकडा का? बघ तो तिकडनं धबधबा. हे बघा, हे सगळे इथे उभे आहेत, यांना सोडतच नाही. आम्ही आलो बाई डायरेक्ट. आमची कशी ओळख आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला सोडला. ते मित्र राहतो बाजूच्या गावात, त्याला फोन केलेला आधीच, तो बोलला ये. आलो डायरेक्ट. हे बघा कसं वाटतं. मग त्या दिवशी पाणी नव्हता, पण आज कसं पाणी आहे ना बाई. पाण्याचा फ्लो पण जास्त आहे, म्हणजे वाढत चाललाय. थोडा थांबू आणि मला बाहेर पब्लिक काही जाम मजा येते. पण विषय काय, कोणाला आतमध्ये सोडत नाही. आमची ओळख होती म्हणून आम्हाला सोडला. या लोकांचं काय माहिती नाही. तुम्ही आलात तर ओळखीवर या. आता तुम्हाला कोणाला सोडणार नाही. ते बघा तिकडे थांबायला लागेल. ती लोक जशी थांबलेत त्यामुळे तुम्हाला पण थांबायला लागेल. मजा येते जरा. देवस्थानला डबा लागतो म्हणून नीट यायचा, नीट वागायचा. आता तो डुबला तर कोणाला जाऊन नाही देत. आता एकामुळे बाई डायरेक्ट बंद केला, कोणालाच जाऊन नाही देत. बघा छोट्या मुलांना नका पाण्यात आणू रे. पाण्याचा फ्लो वाढला काय काय करणार मग? कोणाला समजत नाही पाण्याचा फ्लो वाढल्यावर. बाई पाण्याशी आणि आगेशी कधीच मस्ती करायची नाही. किती पण पावता येऊ दे बाई, ट्राय इट. हा किती पण पावता येऊ दे बाई, वाहून जातो 100%. आता आम्ही हळूहळू जरा जातो पुढे, तिथपर्यंत रिटर्न पाठी येतो. कारण का कालोख पण झालाय बघा. पाऊस 100% येणार आहे. येताना येत होता थोडा थोडा, जास्त नाही पडला, थोडा थोडाच पडला. बघा वरती पोरं ठेवलेत तिकडे, मंडळाची पोरं आहेत. कोणलाच सोडत नाही आतमध्ये. माझा व्हिडिओ राहायला वाटतं लास्ट. कोणता? हो डुबकी मारलेला ती आहे ना व्हिडिओ. तुझा नशीब होता बाई. पोस्ट करा आता. दगडी लागते रे पाला बेकार. चल आता काय पुढे संपला पाणी, उलटा इकडेच जास्त आहे. नाही नेट ना चालत. मासे पण आहेत. जाम भारी वाटतंय. चल ना तिकडे जाऊ ना जरा. तर चला काही जाता आम्ही बाहेर जातो, कारण का पाण्याचा फ्लो बघू शकता तुम्ही वाढलाय. तुझाच रिस्क नाही घ्यायची. आता जातो पटापट बाहेर, आणि पाऊस पण चालू झालाय.
तिकडनं आलेलो आपण. तर त्याला काही जातो आता. दर्शन झालंय. पाऊस पण चालू झालाय. तर काय तुम्हीच सांगा, पाऊस येतोय तिकडे, पाण्याचा फ्लो वाढलाय आणि इकडे फोटोशूट करतात आहे बघा. काय बोलणार तुम्हीच सांगा आता. आणि मग नंतर मग वाहून गेल्यावर मग देवस्थानं बंद करतात यांच्यामुळे, अशा लोकांमुळे. ते बघ त्यांना कोणता ते बघा, त्यांना तर कोणताच भांडण नाही. वरती बघा ते खालती. पाऊस आल्यावर मग जातील धब धूप धब धूप. पाऊस आल्यावर मग जातील डायरेक्ट. मग त्यांची आई बाबा बोलेल कुठे घेते माझ्या पोरं. उगाच बाई, यांच्यामुळे घरच्यांना त्रास ना, आई बापाला समजत नाही यांना. किती वर गेले बघा. काय बोलणार. चला आता पटापट जाऊ, जास्त वेळ नाही घेत. आपली गाडी पण बाहेरच लावले. हे जायचं का तिथे धबधब्यावर, 1-2 फोटो काढू मस्त कडक मध्ये. तर गाईज आम्ही निघलेलो आणि हा व्ह्यू दिसला आम्हाला. बघा केवढा भारी आहे व्ह्यू. जाम भारी वाटतं इकडे येऊन, एकदम शांत शांत. तर चला आता जातो, जास्त वेळ नाही लावत. तर गाईज आता चाललेलो आम्ही घरी, पण भूक लागलेली म्हणून आलो आता मॅकडीला. मॅगडीच खातोय मी तर. शेड आहे ना. आता बघू काहीतरी मागवू खायला. काहीच 10 मिनिटं झाली अजून ऑर्डरच करतोय. काय बोलणार. तर कर ना बाई, एकदाचा खर्च आहे सोबत तर खर्च करायचा बाई, मागे पुढे नाही बघायचा. म्हणून पोरींना आणायचं नाही. पोरींना आणला की मग असं पैशाकडे बघायला लागतं. किंवा फिरला लागेल पाठी. पटला का नाही बाई तुला. बरोबर ना. पैसे बघतोय कमीमध्ये करायला. काय बोलणार. बघू शकता मागवला आता बाईने 2-2. साप रोखवतोय. आता खाऊन घेतो बरोबर. तुला ना दिलं काय. घे ना ह्याच्यातला. काय ते पोळींचं घालय. बघा इथे एक. तुम्हाला माहित आहे हे फ्रेंच फ्राय कसा खायचा, दाखवतो बघा. असा खायचा असतो बरोबर ना. का गाईस सगळा संपवला. हे फक्त फ्रेंच फ्राईज उरलेत. आता गाडीवर खायला घेतले टाइमपास. हे का रे याच्यातला. चला आता आपली गाडी घेऊ. गाडी लावली इथे, डायरेक्ट घरी निघू. काही जस्ट घरी आलोय. आणि मित्रांनो तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही कुठे जात असाल तर स्वतःची काळजी घ्या. कारण का आगीशी आणि पाण्याशी मस्ती कधीच करायची नाही. कारण काय नैसर्गिक आहे. जर तुम्ही काय करायला गेलात तर तुमच्याच जीवाला धोका होतो. आणि तुम्हाला काय झालं तर सगळ्यात जास्त दुःख तुमच्या फॅमिलीला होतो. फॅमिलीला म्हणजे तुमच्या आई वडिलांनाच होतो. बाकी कोणाला काय होणार नाही. का मित्रांना पण काय फरक नाही पडणार. ते 4 दिवस बोलतील नंतर विसरून जातील. पण सगळ्यात जास्त दुःख तुमच्या आई वडिलांनाच होतो. त्याच्यामुळे काय पण करताना कुठे पण जाताना थोडा म्हणजे विचार करा आणि नंतरच जावा तुम्ही. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग आपले बघायला भेटतील. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.